देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनचं गिफ्ट मिळणार आहे। कारण आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी देण्यात आली आहे। पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला। आता लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। 18 जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी इथे देण्यात आली आहे, ज्याच्या माध्यमातून 2000 रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँक खात्यामध्ये आला आहे। आता परत एकदा नमोचा 7वा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारमार्फत देण्यात आले आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 20वा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना लगेच 2000 रुपये नमोचे सुद्धा मिळणार आहे। 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव असतील त्यांनाच हे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देण्यात येणार आहे। परंतु हा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही, काही मोजक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्येच इथं ते पैसे जमा होणार आहे। जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी आणि पात्रता हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो, तर बघा इथं नवे नियम आता लावण्यात आले आहे। जे शेतकरी या 4 नियमामध्ये बसतील फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। सरकारने जिल्ह्यांची यादी आणि नियमावली असे 2 निकष आता नमोच्या 7व्या हप्त्यासाठी लावले आहे। आता हे 4 नियम कोणते आहे? कोणत्या 18 जिल्ह्यांची यादी आज पैसे इथं जमा होणार आहे आणि त्याच प्रकारे जसं की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आणि कोणत्या बँकांमध्ये जमा होणार आहे, इथं संपूर्ण माहिती बघा। अन्यथा बाकीच्या शेतकऱ्यांना पैसे येतील पण तुम्हाला मात्र पैसे येणार नाही, यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आणि त्यानंतरच लगेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता इथे देण्याचे नियोजन या ठिकाणी केला आहे। आता राज्य सरकारने त्याच्यासाठी नियम वेगळे लावले आहे, केंद्र सरकारने सुद्धा इथे नियम वेगळे लावले आहेत। आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला असेल त्यांनाच नमोचा हप्ता मिळेल, हीच नाही तर याची सुद्धा शक्यता नाही, कारण की ही 4 नवे नियम या ठिकाणी लावण्यात आले आहे। 18 जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचे जे काही नियम असणार आहे त्या नियमांतर्गत या पैशाचे वाटप सुद्धा होणार आहे। तुम्हाला कदाचित 5वा-6वा हप्ता आतापर्यंत मिळाला असेल, पण वेळेवर इथं जसं की आता नियम बदलण्यात आले आहे। आता ह्या हप्ता जसं की तुम्हाला मिळणार नाही, कारण की आताचे नियम राज्य सरकारने इथं सुरू केलेले आहेत। दुसऱ्या योजनेच्या म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जर तुमच्या घरामध्ये जर कोणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी महिला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं की ज्या घरामध्ये लाडकी बहिणींचे पैसे येतात तर त्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाही। आता तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे की एक जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं सोडा किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडा, कुठल्याही एका योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं आहे। असं क्लिअर कटपणे त्यांनी सांगितले आहे। आता 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे अशा प्रकारे क्लिअर सांगण्यात आलेलं आहे, पण आता 18 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत। 4 नियम, 4 निकष इथं लावण्यात आलेले आहे, ज्याची संपूर्ण सविस्तर माहिती हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कोणाला पैसे मिळणार आहेत आणि कोणाला पैसे मिळणार नाही, कारण की सर्व शेतकऱ्यांना वेळेवर हे पैसे मिळणार नाहीत। आजपर्यंत सरसकट सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळायचा, पण आता या 4 नियमांतर्गत आता पैसे कमी जास्त होऊ शकतात किंवा काही शेतकऱ्यांनंतर पैसे सुद्धा मिळणार नाहीत, अशी सुद्धा माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आता राज्याचे जसं की अर्थमंत्री यांनी देखील सांगितलं की घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभ घेणारी लाभार्थी महिला इथं तुमच्या घरात असेल तर तुम्हाला इथं लक्षपूर्वक व्हिडिओला बघायचं आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आता जो काही 2000 रुपयाची रक्कम आता इथे देण्यात येणार आहे, की किती रुपयांची तुम्हाला रक्कम मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 0 रुपये मिळणार आहे, हे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। सरकारकडून एक पात्रतेची यादी आणि एक अपात्रतेची यादी, इथं 2 प्रकारच्या याद्या इथं लावण्यात आल्या आहे। म्हणजेच 18 जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांची, अपात्र शेतकऱ्यांची यादी, अशा प्रकारे 2 याद्या बँकेकडे सुपूर्द करण्यात आल्या आहे। आता केंद्र सरकारची योजना ही होती की पीएम किसान सन्मान निधी योजना, त्याचे 2000 रुपये इथं तुमच्या खात्यात मिळालेले आहे।
पीएम किसानचे नियम इथं वेगळे आहेत, नमो शेतकरी योजनेचे सुद्धा नियम वेगळे आहेत. दोन याद्या इथं पहिल्यांदाच करण्यात आलेल्या आहेत. मात्र या यादीमध्ये जर शेतकऱ्यांचे नाव आलं तरच हे 2000 रुपये तुम्हाला मिळतील आणि अपात्र यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी तिसरा नियम वेगळा करण्यात आला आहे. पीएम किसानचा 20वा हप्ता केंद्र सरकारने दिला आहे आणि राज्य सरकारने देखील नमो शेतकरी योजनेसाठी तातडीने सुरुवात केली आहे. आता नमो शेतकरी योजनेचे पात्रता आणि निकष कशा पद्धतीने असतात, कशा पद्धतीने लावण्यात आले आहे याची सर्व सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, 18 जिल्ह्यांची यादी देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तसंच सोबतच कोणत्या बँकेमध्ये पैसे सगळ्यात आधी जमा होणार आहे आणि कारण की काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देखील प्रॉब्लेम झाला आहे. बँकेच्या संदर्भातील देखील 2-4 नियम असणार आहे, त्यामुळे लक्षपूर्वक आहे का. अन्यथा काय होईल की पीएम किसानचे पैसे म्हणून तुम्हाला नमो शेतकऱ्याची तुम्ही वाट बघत असाल तर बाकीचे पैसे मिळतील, मात्र तुम्हाला पैसे इथे मिळतील नाही. बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की सरसकट लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही. सरकारने काही विशिष्ट नियम अटी इथं लावण्यात आलेले आहे जेणेकरून गरजू आणि अपात्र शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार होता आणि मिळणार आहे. आता बरेचसे शेतकरी असे आहे की ज्यांच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला आहेत आणि लाभ घेणारे पुरुष आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे इथं पैसे येत असतात, मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्राचे इथं पैसे येत असतात. त्यांच्या घरामध्ये अशा इतक्या वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेणारे इथं पात्र महिला व पुरुष आहे. एकाच लाभार्थ्यांना इथून पुढे लाभ दिला जाणार आहे आणि लाभ भेटणार आहे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. कोणत्या तरी एकाच योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे. मग आता सगळ्या योजना बंद होऊन जातील का? आणि त्यासाठी एक विशेष उत्पादन मर्यादा या ठिकाणी देण्यात आली आहे. नियम क्रमांक पहिला, नमो शेतकरी योजना जी आहे ती फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठीच आहे. जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. जरी त्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता जरी घेतला असेल आणि त्यांना मिळाला असेल तर त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या पात्र यादीतच इथं ते अपात्र देखील होऊ शकते आणि पात्र यादीत देखील त्यांचं नाव येऊ शकते. इथं तुम्हाला पूर्वी इथं जास्त खूप कठोर कारवाई इथं तुमच्यावर केली जात नव्हती आणि ज्या शेतकऱ्यांकडे आता उत्पन्नाची मर्यादा, जमिनीची मर्यादा, ज्यामध्ये 2 क्रमांकाचा जो काही नियम आहे, ज्यामध्ये ते शेतकऱ्यांकडे इथं आता काही शेतकऱ्यांकडे एकतर 1 एकर किंवा 2 एकर, 3 एकर, 4 एकर अशा प्रकारचे इथं तिथपर्यंत ठीक आहे. परंतु 20 एकर, 10 एकर किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ अजिबात दिला जाणार नाही. नियम क्रमांक 3, सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये इथं म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा कुठेतरी सरकारी जॉबला असतो, सून जॉबला असतो आणि मुलगी सुद्धा जॉबला असतो, भाऊ सुद्धा जॉबला असतो. तर अशा प्रकारच्या सगळ्या शेतकऱ्यांना पात्र यादीमधून बाहेर काढून टाकलं जाणार आहे आणि अपात्रतेच्या यादीमध्ये इथं त्यांचं नाव घेतलं जाणार आहे. कुटुंबामध्ये कोणीतरी सरकारी नोकरदार नसावा आणि एवढंच नाही तर कोणी सुद्धा सरकारी नोकरी, रिटायरमेंट, पेन्शनधारक नसायला हवे. त्याचनंतर इथं तर महत्त्वाचा नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची तयारी शेतकऱ्यांना करायची आहे की तुमचं बँक खातं इथं नॅशनलाइज बँकेमध्ये असेल तरच आधार कार्ड तुम्हाला लिंक आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे. आधार कार्ड डीबीटी लिंक म्हणजे तुम्हाला इथं डीबीटी लिंक चेक करणे आवश्यक आहे. जरी तुम्ही इथं जसं की आतापर्यंत लाभ घेतला असेल, आधार कार्ड लिंकिंग हे चेक केलं नाही तर तुम्हाला कदाचित पैसे यायला इथं प्रॉब्लेम जाऊ शकतो. पीएम किसान योजनेचे पैसे आले असतील तर तुम्हाला इथं जसं की फारच इथं चेक करायची गरज नाही. परंतु ज्यांना पीएम किसानचे पैसे आले नाही त्यांना इथं कदाचित बँकेचा प्रॉब्लेम सुद्धा असू शकतो. तर अशाच पद्धतीने पीएम किसान योजनेनंतर नमो शेतकरी योजनेचे पैसे अर्जंटमध्ये देण्याच्या सरकारच्या नियमांतर्गत इथं सूचना आलेल्या आहे. पण त्यासाठी वेगळे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जे शेतकरी बसतील मात्र त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. तर अशा प्रकारे इथं जसं की ज्या शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असते तर अन्यथा त्यांना 500 रुपये इथं मिळतील. तर अशा पद्धतीने सूचना, एक महत्त्वाची बातमी आज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि वाट पाहत असाल तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येऊन जातील. तर अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेसंदर्भातील महत्त्वाची अपडेट होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.